जयंत पाटील आधी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले, मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले। आता या भेटीचं कारण जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलंय। कुणाला भेटीमागे शरद पवारांची एनडीएशी वाढत चाललेली जवळीक दिसते, तर कुणी या भेटीगाठींकडे राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या दृष्टीने पाहतंय। आता यातलं कोणाचं भाकीत खरं ठरतं आणि कुणाचा अंदाज चुकतो हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्पष्ट होणार आहे। पाहूया सगळ्या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। जयंत पाटील राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या नेत्यांपैकी बडं नाव। मंगळवारी रात्रीपासून जयंतराव त्यांचं हेडलाईन्स मधलं स्थान कायम ठेवून आहेत आणि त्यामागचं कारण आहे जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट। शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात असतानाच जयंत पाटलांनी वर्षा आणि नंदनवन बंगल्यावर केलेल्या वारीवरून शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाकीत केलंय आणि माझं भाकीत कधी खोटं ठरत नाही असं डिस्क्लेमर द्यायला ते विसरले नाहीत। शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय। जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, ह्या वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे। म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा ज्या याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही। मी केलेले सर्व भाकीतं आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा, या भाकीताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल। अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं। जयंत पाटलांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील वर्षा बंगल्यावर होते। आता जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंनी जयंतरावांचा मुरंबी राजकारण असं कौतुक केलंय आणि हे कौतुक करताना शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीबाबत काय मत व्यक्त केलंय तुम्हीच ऐका। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे। विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या दालनात आमदारांची बैठक घेणाऱ्या शरद पवारांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीकेचे बाण सोडताना संपूर्ण भाता रिकामा केला होता आणि आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचा सिलसिला लावणाऱ्या जयंत पाटलांमध्ये राऊतांना फ्री बर्डचं दर्शन झालंय। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आवाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांची गाठभेट घेणं हे सशक्त लोकशाहीचं लक्षण असल्याचं सुप्रिया सुळेंना वाटतंय। मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले। त्याच्यात काय गैर, एक लोकप्रतिनिधी, 1 नेशन 1 इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो। ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते। आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो। एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही? तर जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलेलं हे विश्लेषण। मात्र एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी नंदनवन बंगला का गाठला हे जयंत पाटलांनी स्वतः स्पष्ट केलंय। उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे 7200 मतांनी निवडून येत लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेत। मात्र जुने अतिक्रमणाचे प्रकरण पुढे करून त्यांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पद रद्द ठरवलंय। या निर्णयाबाबत मलगुंडे बंधूंसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। जयंत पाटलांनी पुराव्यासह दिलेलं हे स्पष्टीकरण। मात्र तरी देखील राजकीय नेत्यांना आणि राजकीय विश्लेषकांना जयंत पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं यात वेगळंच काहीतरी दिसतंय। आता राजकीय विश्लेषक खरे ठरतात की तोंडावर आपटतात यासाठी जास्त वाट पाहण्याची गरज नाही। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंतच हे चित्र स्पष्ट होईल। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।